इगतपुरी तालुक्यातील भावली डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत फरार असलेल्या मुख्य 3 आरोपींना अटक केली आहे। या आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली हिरो पॅशन MH15 KA 4502 ही मोटरसायकल ही जप्त करण्यात आली। 12 जुलै 2024 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजेच्या दरम्यान भावली डॅम परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काही तरुणांनी प्राणघातक हल्ला केला होता। या घटनेनंतर इगतपुरी पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात यापूर्वी 9 आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान या गुन्ह्यातील मुख्य 3 आरोपी फरार होते। त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि इगतपुरी पोलीस ठाण्याची विशेष पथके तयार करण्यात आली होती। गुप्त माहितीच्या आधारे हे आरोपी मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंडेगाव शिवारात मोटरसायकलवरून येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी खालील 3 आरोपींना ताब्यात घेतलंय। राहुल भोरू भागडे वर्ष 26 राहणार नांदगाव, आकाश चंद्रकांत भोईर वर्ष 27 राहणार नांदगाव, कैलास अशोक भागडे वर्ष 28 राहणार नांदगाव। पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली असून राहुल भागडे आणि आकाश भोईर हे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे। त्यांच्या विरोधात इगतपुरी आणि घोटी पोलीस ठाण्यात खुनाचे प्रत्येकी 1 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणाचा पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। स्टेशनच्या हद्दीमध्ये 12 तारखेला पर्यटकांवर हल्ला झाल्याची जी घटना आपल्याकडे दाखल झालेली होती, त्या घटनेच्या अनुषंगानं आपण जे आरोपी 9 आरोपी याच्यामध्ये अटक केलेले होते, त्या 9 आरोपीला अटक केल्यानंतर उर्वरित जे आरोपी होते, जे निष्पन्न झालेले आरोपी होते, त्यामध्ये इतर जे मुख्य आरोपी आहेत, पहिल्या 4 मुख्य आरोपी व्यतिरिक्त आणखी जे 3 मुख्य आरोपी होते, त्या 3 मुख्य आरोपींना आपण सकाळी जे आहे यांना या ठिकाणी मुंडेगाव परिसरातून आपण ताब्यात घेतलेला आहे। याच्यापूर्वी हे जे आरोपी आहेत त्याविषयी सांगितल्याप्रमाणे शहापूर, आटगाव, त्याचबरोबर लाहे अशा प्रकारच्या भागामध्ये हे भाग कंटिन्यू फिरताना आढळून येत होते आणि त्यातून आपण ह्या तिघांना जे आहेत तिघांना या ठिकाणी अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांचे जे नाव आहेत ते नावामध्ये ते 3 आरोपी जे आहेत त्यांचा मुख्य रोल आहे, जे आपल्याला त्या ठिकाणी टिकली काच फोडताना, त्याचबरोबर दगड फेकून काच फोडताना आणि वाहनाची काच फोडताना आणि त्याचबरोबर जे इतर काही लोकांना त्यांनी कॉल जो केला होता त्याच्यामध्ये जे बाकी आरोपी होते अशा सगळ्या आरोपींच्या संदर्भामध्ये ह्या 3 आरोपींची नाव निष्पन्न आहे। त्यामध्ये राहुल भागडे, आकाश भोईर आणि कैलास भागडे हे 3 आरोपींची नावं आहेत। या 3 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि त्यांना जे आहे ते योग्य कायदेशीर प्रक्रिये